थँक्यू सो मच. तो ही बुक अतिशय सुंदर आहे. म्हणजे मला या बुकवर मला असं खूप प्रेम निर्माण झालंय. कारण मला असं वाटतं मॅजिक बुक झाल्यानंतर एकदा ही बुक पहिले करावी, नंतर मग कंटिन्युअस मॅजिक बुक. कारण मॅजिक बुक करण्याची मज्जा पण ही बुक केल्यानंतर जरा जास्त येते. इथे आपल्याला हर एक गोष्ट अशी सायंटिफिकली समजून सांगितली असल्या कारणामुळं आपल्याला त्या बुकचं पण महत्व कळेल. मॅजिक बुकचं का असाइनमेंट केल्या पाहिजे, असाइनमेंट किती महत्वाच्या आहे. वेअर इज द पेज? कुठलं पेज चालू होतं बरं? हे झालं आहे. शिस्तबद्ध कल्पनाशक्ती कशी कार्य करते. येस. वाचू का मग? येस. शिस्तबद्ध कल्पनाशक्ती कशी कार्य करते? आपल्या अंतर्मनाकडून अभिप्राय मिळवण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे शिस्तबद्ध किंवा वैज्ञानिक कल्पनाशक्ती वापरणे. आपण पाहिल्याप्रमाणे अंतर्मन हे शरीराचे शिल्पकार आणि निर्माता आहे. हे तुमची सर्व महत्वाची कार्य नियंत्रित करते. बायबल म्हणते की तुम्ही प्रार्थनेत विश्वासाने जे काही मागाल ते तुम्हाला मिळेल. विश्वास ठेवणे म्हणजे एखादी गोष्ट सत्य मानणे, ती घडेल या आशेवर जगणे. जेव्हा तुम्ही या स्थितीत राहाल तेव्हा तुमची प्रार्थना सफल होईल. या शिस्तबद्ध कल्पनाशक्ती म्हणजे त्याच्यामध्ये शिस्त असली पाहिजे. तिथे कुठेतरी डाऊट, फिअर नसावा. आपल्या ज्या अंतर्मनामधून आपल्याला हवा असलेला रिझल्ट हवा आहे, अभिप्राय हवा आहे, तो कधी मिळेल त्याचा सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे शिस्तबद्ध आणि किंवा वैज्ञानिक कल्पनाशक्तीचा वापर करणे. कल्पना करणे, त्याला जगणे, त्याला फील करणे, त्याच्यावर विश्वास करणे. पहिल्याप्रमाणे आपल्याला माहित आहे की अंतर्मना हा आपल्या शरीराचा शिल्पकार आहे. म्हणजे त्याने आपल्या शरीराला घडवलाय. आपल्या शरीरातले अवयव सुद्धा त्याने घडवले. तो आपल्या शरीराचा निर्माता आहे. त्याने निर्माण केलं हे शरीर. आणि ही सगळं महत्वाचं कार्य तो नियंत्रित करू शकतो. आणि बायबलमध्ये पण सांगितलंय की जेव्हा तुम्ही कुठलीही प्रार्थना करता तेव्हा तुम्हाला त्या प्रार्थनेवर विश्वास असला पाहिजे की माझी ही प्रार्थना पूर्ण होणार आहे. ती गोष्ट आज तुमच्या जवळ नाही आहे तर तुम्हाला ती सत्य मानायची आहे. तुम्ही एकदा लिहिलं, तुम्ही सांगितलं माझं हे स्वप्न आहे, सोडून द्या, लिव्ह इट. आणि मग ते फक्त जगा, माझं स्वप्न पूर्ण होणार आहे. ती घडणार आहे ही तुमच्यामध्ये ठाम विश्वास असला पाहिजे. तरच त्या प्रार्थनेमध्ये तुम्हाला रिझल्ट मिळणार. होईल की नाही होईल, असं झालं तर डाऊट, फिअर, चिंता. किंवा मग आता प्रार्थना लिहिली, आज सकाळी मी प्रार्थना लिहिली, आज मी छानपैकी मस्त सकाळी अफर्मेशन्स पण लिहिले, मी खूप खुश आहे. पण थोड्या वेळाने दुपारी एखादा कोणी माझ्या मैत्रीण आली, समजा कोणाचं ड्रीम आहे आपल्या शरीराबद्दलच्या, गुडघेदुखी म्हणा किंवा एखादा कुठला तरी एक चॅलेंज आहे शरीराचं. सकाळी अफर्मेशन लिहिलं, सगळं झालं. दुपारी एखादी मैत्रीण भेटली, मित्र भेटला, काय कसं आहे तब्येत आता आजकाल? नाही, थोडस असंच असं चालतं. काही नाही, फायदाच नाही या गोष्टीचा. तुम्ही ड्रीम लिहिलं, तुम्ही तुमचे अफर्मेशन्स लिहून राहिला. जर तुम्हाला कोणी विचारलं कशी तब्येत आहे, छान आहे, परमेश्वराने दिलेलं शरीर आहे, स्वस्थ राहणारच आहे, मस्त आहे, बढिया आहे, असं तुम्हाला म्हणायचंय. तुम्ही इकडे लिहिता, तुम्ही इकडे कंप्लेंट करता, दोन्ही गोष्टी कुठेच मॅच होत नाही. त्या सिंकच नाही होत आहे. एका एका दिशेने कुठेच चालत नाहीये. अपोजिट होत आहे. सकाळी लिहायचं, दुपारी कंप्लेंट करायची. इवन तो पैशाबद्दल असू दे, क्लायंट्स बद्दल असू दे, तुमच्या फायनान्शियल कंडिशन बद्दल असू द्या, कुठलाही चॅलेंज असो, जर तुम्ही अफर्मेशन तुम्ही लिहित आहात, तुमचे स्वप्न तुम्ही लिहिले आहेत, तर तुम्हाला तो तेवढा विश्वास पाहिजे की तो 100% कम्प्लीट होणार आहे. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला
त्याच झोनमध्ये त्याच फ्रिक्वेन्सीमध्ये राहणार आहे. फ्रिक्वेन्सी तुमची वरती खाली नको व्हायला. फ्रिक्वेन्सी ही मॅचच झाली पाहिजे. तुमचं थॉट प्रोसेस, तुमचं बोलणं, तुमचं लिहिणं, तुमचं वागणं, एव्हरीथिंग, एव्हरीथिंग सगळं मॅच होईल. मग रिझल्ट फास्ट मिळणार आहे. मनामध्ये कुठेही इतकाही किंतु परंतु नसला पाहिजे. ब्रह्मांडामध्ये भरपूर प्रमाणात सगळ्या गोष्टी आहेत. आपल्याला जर वाटत असेल ना आपल्याला 1,00,000 रुपये पाहिजे, पण ब्रह्मांडासाठी ती गोष्ट म्हणजे अगदी एवढूस ते धुळीचा कण असतो ना, तशी आहे ती. सो विश्वास ठेवा, प्रार्थना कंप्लीट होणार. मग वैज्ञानिक कल्पनाशक्ती म्हणजे काय बरं? आपलंच सायंटिफिकली जे आपण म्हणजे सायन्समध्ये जसं सांगितल्याप्रमाणे इमॅजिनेशन, वैज्ञानिक कल्पनाशक्ती, फक्त वैज्ञानिक हा शब्द त्यांनी वापरला आहे इंग्लिशमध्ये. विज्ञानाचे जे लोक होते, जे सायंटिस्ट होते, ते काय करायचे? तेही आपली कल्पनाशक्तीचा वापर करायचे. शिस्तबद्ध आणि वैज्ञानिक म्हणजे आपल्याला जे नियम असतात ना, प्रिन्सिपल्स असतात, ते फॉलो करावे लागतात. सायन्सचे काहीतरी नियम आहेत, त्याप्रमाणे तशीच कल्पनाशक्ती तुम्हाला ती वापरायची आहे. सायन्सचा नियम आहे, एव्हरी ऍक्शन हॅज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. हा वैज्ञानिक एक प्रिन्सिपल आहे. त्याप्रमाणेच आपल्याला तसंच विचार करायचा आहे की येस, मी जर आज एक क्रिया केली तर मला त्याची उलटी दुसरी क्रिया भेटणार आहे. बरोबर आहे. आणि याच्या सोबत सोबत मला माझी जी कल्पना शक्ती आहे, माझं जे डोक्याचं कसे कार्य करतात, मला माझं पॅरासिम्पॅथेटिक नर्व जागृत करायचे की सिम्पॅथेटिक. सिम्पॅथेटिक जर झाली तर माझं काय होईल? मला चिंता, भय, हे ते सगळं हे झाली वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार केला तर, कल्पनाशक्तीतून. माझी जर पॅरासिम्पथेट नर्व जर माझी, जेव्हा मी शांत असते, जेव्हा मी मेडिटेशन करते, जेव्हा मी 3 श्वास घेते, माझ्या पोटामध्ये जेव्हा श्वास घेते, तर माझं अलाइनमेंट होतं. अलाइनमेंट झालं की माझं अंतर्मन ओपन अप होतं. माझ्या अंतर्मनामध्ये मग मी तेव्हा जेव्हा थॉट करेल, जेव्हा मी ड्राउझी स्टेटमध्ये राहील, त्याला म्हणायचं वैज्ञानिक कल्पनाशक्ती. म्हणजे आपण शिस्तबद्ध किंवा वैज्ञानिक, हा एक दोन्ही सेमच आहे. शिस्तबद्ध म्हणजे हेच आहे की तुम्ही सकाळी जेव्हा उठता, ड्राउझी स्टेटमध्ये असता, तेव्हा तुम्ही करा. संध्याकाळी झोपताना करा. बस, याच्यामध्ये तुमचे तेच आहे, पॅरासिम्पॅथेटिक नर्व, सिम्पॅथेटिक नर्व, हे वैज्ञानिक टर्म्स त्याच्यामध्ये वापरल्या गेलेले आहेत. कळलं? हो मॅडम. हम्म. सिम्पॅथेटिक प्रार्थना. नर्व तेव्हाच तुमची ऍक्टिव्ह होते जेव्हा तुम्ही चिंता, भय वगैरे असतं. जिथे तुमचे फिअरफुल, नकारात्मक असले, ते पॅरासिम्पॅथेटिक नर्व तुमची सिम्पॅथेटिक नर्व हे होते, म्हणजे फायर करते. आणि पॅरासिम्पॅथेटिक असते ती जेव्हा तुम्ही ड्राउझी स्टेटमध्ये असतात. आणि म्हणूनच कधीही जर तुम्हाला तुमचे अफर्मेशन जरी म्हणायचे आहे, तुमचे जर स्वप्न जरी तुम्हाला रिपीट करायचे आहे ना, तर ते तुम्ही जेव्हा बेस्ट जे असतं ना, सकाळी उठून आणि मॅजिक दगड जो आहे तो केल्यानंतर, अफर्मेशन, मनी, आय लव्ह मनी, आय लव्ह मनी, मी स्वस्त आहे, मी चांगली आहे, मी आय लव्ह मनी, कंटिन्यू मनात 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 मनात. आणि कल्पना, मी त्या जगात जगतीये. झोपताना सुद्धा तुम्ही तुमच्या एखाद्या ड्रीमचं व्हिज्युअलायझेशन, कल्पना करून 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 झोपाल ना, तर ती लवकरात लवकर तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये फीड होणार. चला. प्रार्थनेत यशस्वी होण्यासाठीच्या 3 पायऱ्या. यशस्वी प्रार्थनेसाठी 3 मूलभूत पायऱ्या आवश्यक आहेत. 1. समस्या स्वीकारा किंवा मान्य करा. 2. समस्या सुप्त मनाकडे सोपवा. ते सोडवण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय फक्त त्यालाच माहीत आहे. 3. हे काम पूर्ण झाले आहे अशा दृढ आत्मविश्वासाची शांत भावना बाळगा. संकोच आणि शंका या गोष्टी केवळ तुमची प्रार्थना कमजोर करतात. स्वतःला असे म्हणू नका, मी ठीक आहे असे वाटते, किंवा मला आशा आहे की हे चांगले होईल. करायच्या कामाबद्दलची तुमची भावना परिणाम निश्चित करते. विश्वास ठेवा की तुम्हाला सुसंवादी जीवन मिळेल. तुम्हाला नक्कीच आरोग्य मिळेल. अंतर्मनाच्या अमर्याद उपचार शक्तीचे साधन बनून तुम्ही प्रभावी बनू शकता.
संपूर्ण आत्मविश्वासाने सुप्त मनापर्यंत आरोग्याची कल्पना पोहोचवा. निश्चितच मग निश्चिंत व्हा. स्वतःला त्याच्या सामर्थ्यावर सोडा. प्रत्येक परिस्थितीत असे म्हणा, हे सुद्धा निघून जाईल. आरामात आणि आत्मविश्वासाने आपल्या सुप्त मनात विचार भरा. यामुळे विचारांमागील गतिमान ऊर्जेला कृती करण्याची आणि कल्पना प्रत्यक्षात आणण्याची शक्ती मिळते. म्यूट आहात तुम्ही. या यशस्वी प्रार्थनेसाठी 3 मूलभूत पायऱ्या म्हणजे सगळ्यात आधी जी काही तुमची समस्या आहे, जी काही तुमची आजची कंडिशन आहे, पैशाबद्दल, शरीराबद्दल, करिअर बद्दल, कुठलीही असू दे, कुठल्याही क्षेत्रामध्ये, ती आधी मान्य करायची, स्वीकार करायचा. मग आपल्या कॉन्शियस माइंडकडे, सुप्त मनाकडे, सबकॉन्शियस माइंडकडे ती प्रभावीपणे आपल्याला सोडायची. आणि ते सोडवण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय म्हणजे आपल्याला माहित आहे की आपल्याला ते इमॅजिन करायचं. आपल्याला इमेज फॉर्म मध्ये सबकॉन्शियस माइंड कॅच करतो सगळ्या गोष्टी. मग ते अफर्मेशन्स लिहिणे, रोज चांगलं बोलणे, सगळ्या गोष्टी सुप्त मनाकडे सोपवायच्या आहे. आणि हे काम झालं, एकदा लिहून झालं तुमचं, रोजचं तुम्ही काम करत आहात, मग त्याच्यावर दृढ विश्वास पाहिजे. अरे बापरे, होईल का? आता कसं होईल? माझं तर झालंच नाही. 8 दिवस झाले, मी तर लिहिलं, 1 महिना झाला, 1 वर्ष झाले. खूप त्याच्या मागे असं, म्हणजे तुमचे जे आहे ना, काय म्हणतात त्याला, अशांत मन नसायला पाहिजे त्यावेळेस. तुम्ही लिहिलं ना, तुम्हाला विश्वास असला पाहिजे ती होणार पूर्ण. जिथे तुमचं मन अशांत असलं, तुम्ही सारखं सारखं त्या गोष्टीला ड्वेल करत राहिला, म्हणजे तीच ती गोष्ट होईल की नाही, झालं की नाही, झालं की नाही, झालं की नाही, तर मग ती होणार नाही कंप्लीट. संकोच आणि शंका ही आपल्या प्रार्थनेला कमजोर करते. स्वतःला कधीच असं म्हणायचं नाही, मी ठीक वाटते आहे, हा मला वाटते माझं काम पूर्ण होईल, नाही झालं तर मी असं करेल. माझं म्हणजे सपोज फायनान्शियली कोणाला जर कंडिशन थोडंसं चॅलेंज असेल आणि त्याला माहित आहे, मग तो लिहिले, पैशाबद्दलही लिहिणार, सगळं जाणार, पण कुठेतरी मनामध्ये नाही नाही, एवढे मोठे पैसे असं कसं, म्हणजे चमत्कार होईल का? किंवा नको, मी ना असं करेल, माझं ते शेत आहे, मी त्या शेताचं तिथे मग मी बँकेत ठेवून हे करून ते कर्ज काढेल, असं कसं तसं करेल. तुम्ही जर हे थोडे जरी विचार तुमच्या मनामध्ये कुठेतरी येत असेल, किंवा तुम्हाला वाटत असेल असं मनातून की होईल की नाही, मग मी हे करू का, मग बँकेत जाऊन हे ठेवायचं का, एफडी तोडायची का, किंवा या मित्राला मागू की त्या मैत्रिणीला मागू, असं जर तुम्ही विचार केला, तर तिथे मग ही प्रार्थना तुमची कमजोर होणार. आशा आहे, आशा, होप वगैरे सारखे शब्द याच्यात चालत नाही. करायच्या कामाबद्दलची तुमची भावना जी आहे ती परिणाम निश्चित करते. तुम्ही कसं त्याच्यामध्ये फील करता, त्याप्रमाणे त्याचा रिझल्ट त्याच्यावर डिपेंड असतो. विश्वास ठेवा की तुम्हाला सुसंवादी जीवन मिळेल. तुम्हाला विश्वास असला पाहिजे की माझं जीवन अतिशय समृद्ध, सुखी होणार आहे. मला फक्त माझ्या परमेश्वरावर विश्वास आहे. मला काय करायचं? मला अलाइनमेंटमध्ये राहायचं आहे, मला शांत राहायचं आहे, मला काम राहायचं आहे, मला माझ्याकडून कुठलीही वाईट कर्म होऊ नये, हे माझं काय काम आहे, तेवढं मला करायचंय. मला रोज व्हिज्युअलायझेशन करायचंय. मला सकाळी उठल्या उठल्या माझे 3 ड्रीम व्हिज्युअलाइज करायचे आहे. मला रोज माझे ड्रीम वाचायचे आहे. मला रोज 10 ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करायची आहे. मला दिवसभर थँक्यूच्या फ्रिक्वेन्सीमध्ये, लवच्या झोनमध्ये राहायचं आहे. मला एवढंच काम करायचंय. मला नक्कीच आरोग्य मिळेल, हा मला दृढ विश्वास असला पाहिजे. आज जरी हात पायामध्ये कुठे जरी चॅलेंज असेल, तर ओके, बाकीची माझी बॉडी खूप छान आहे ना, मग मी तिथे फोकस करेल. जिथे माझं दुखत आहे मी तिथे फोकस करणार नाही. मला चालता येत नसेल सपोज आज, पण मी आधी चालत होती, चला आज थोडं तरी चालता येतं, उभी तरी राहू शकते, बसू तरी शकते, काम तरी करू शकते, माझं मेंदू तरी चांगला आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिकडे फोकस करावं लागेल, नाही की जे नाही आहे त्याच्यावर. विश्वास ठेवायचा आहे, निश्चित करायचंय, निश्चितच मिळणार. अंतर्मनाचा अमर्याद शक्ती आहे, त्याचं साधन ते प्रभावी आहे. ती शक्ती खूप छान काम करते. आणि जेव्हा तुम्ही हे सगळं विश्वास ठेवाल ना, मग ती उपचार शक्ती जी आहे ते खरं तुमचं काम करेल. अमर्याद उपचार शक्तीचं साधन बनून ती तुमची प्रार्थना
बनू शकते. आणि प्रार्थना ही नेहमी चांगली असते. प्रार्थना, आपले विचारच म्हणजे एक प्रार्थना असतात, है ना. तुमचं डिझायरच एक प्रार्थना असते. मग संपूर्ण आत्मविश्वासाने सुप्त मनापर्यंत ती कल्पना पोचवायची आहे. मगच निश्चित व्हा, स्वतःवर, सामर्थ्यावर त्याला सोडून द्यायचं. आणि प्रत्येक परिस्थितीत हे सुद्धा निघून जाईल. म्हणजे हा हे होऊन जाईल, हा हे होऊन जाईल, म्हणजे असं तुम्हाला विश्वास असला पाहिजे. जसं मी सांगितलं, मी लिहिलं, मी वाचतीये, मी 10 ग्रॅटिट्यूड लिहितीये, मी उत्तम झोन मध्ये आहे. पण कुठेतरी एखाद्या दिवशी त्याच्याबद्दल निगेटिव्ह बोलल्या गेलं तर नाही होणार. उलट जर कोणी विचारलं, हा होऊन जाईल, परमेश्वराने दिलेलं शरीर आहे, काही ना ते काय होऊनच जाईल, त्यांनीच घडवलं आहे, तोच दुरुस्त करेल. असे सकारात्मक विधान तुम्हाला करावे लागतील. पैशाबद्दल असेल तर नाही नाही, होऊन जाईल, मला विश्वास आहे, माझा परमेश्वर ज्या दिवशी मला काम आहे त्या दिवशी माझ्या हातात पैसा येतोच. आरामात, आत्मविश्वासाने सुप्त मनाला विचार भरत राहायचे, शांत शांत. आणि तशी त्याला गती मिळेल, आणि ती कल्पना शक्ती प्रत्यक्षात उतरेल आणि ते काम करेल. इथे आपलं माइंड वापरायचं नाही, लॉजिकल माइंडला शांत ठेवायचं. म्हणजे कुणालाही सांगताना आपल्या शरीराबद्दल असं काही सांगायचंच नाही का? नाही ते ठीक सांगायचं, नाही. नाही, हो. अजिबात ते नाही. इवन दो तुम्ही आता आज ठीक आहे आपण लिहिलं वगैरे, मग नंतर नाही ना, आज आज तर काहीच नाही झालं, मी किती औषध लावलं ना, मला काही जमलंच नाही, मला काही उपायच नाही झाला. घरात नवऱ्याला तरी आपण म्हणू, कुठे हा, ते बाहेर नाही कोणाला म्हणू, तरी पण म्हणणं होतच. हा, की नाही माझं ना, किती मी बघितलं नाही होत आहे माझं. पायानं मी खूप करून बघितलं, मी पाय शेकले, मी पायावर गरम पाणी टाकते आहे, असं होते आहे, पण तरी मला हे होतं कुठेतरी. म्हणजे तो डाऊट येतोच, तो डाऊटही नको यायला. फक्त हे छान होणार आहे, तेव्हाच तुमच्या जे आहे ना सेल, ते ऍक्टिव्ह होतील, ते काम करतील. आपण आता गेले 6-7 लेसन तेच विचार करत, आपल्याला सायंटिफिकली त्यांनी समजून सांगितलं की तुमची बॉडी कशी रिॲक्ट करते, तुमच्या एकेका थॉटवर तुमचं सेल कसं रिॲक्ट करतं. मग मला माझ्या मनामध्ये बिलकुल संकोच नसावा. आणि मोठे मोठे आपण उदाहरण बघितले, कशी ती बाई व्हीलचेअरवरून उभी राहिली, कसं की असाध्य रोग लोकांनी बरे केले. आणि हे होतात याच्यासाठी फक्त तुमचा विश्वास असला पाहिजे. आणि तुमच्या इमॅजिनेशन मध्ये तुम्हाला काय इमॅजिन करायचं आहे, की तुम्ही आज कुठल्या स्टेटमध्ये आहात. सपोज कोणाचा हाताचा, पायाचा किंवा शुगर किंवा बीपीचा प्रॉब्लेम आहे, तर ते जर माझं झालं, छान झालं, म्हणजे मी पाय दुखण्यापासून मुक्त झाले, तर मी करेल काय. एंड ऑफ द रिझल्ट वर विचार करायचा, मी काय करेल. मी रोज मॉर्निंग वॉकला जाईन, मी डान्स करेल, मी मस्त पार्टी एन्जॉय करेल, मी फिरायला जाईन, मी ट्रेकिंगला जाईल, मी इथे चालली आहे, मी तिथे चालली. एंड रिझल्ट वर फोकस करायचं, ना की आपलं काय दुखतंय त्याच्यावर फोकस नाही करायचं. फक्त एंड रिझल्ट वर फोकस करायचा. चुकूनही तोंडातून काढायचं नाही की माझं दुखतंय. तुम्हाला आपल्याला कधी कधी असं वाटतं की थोडंसं बोलावं तरी. म्हणजे मी स्वतःहून सांगते, मी माझी सवय आहे की मी सहसा बोलत नाही. पण मध्ये असं वाटलं ना कधी कधी, अरे आता काहीच नाही, आपण तर एकदम यंग तंदुरुस्त आहोत बाबा. मग एखाद्या दिवशी दुखलं की असं वाटतं सांगावं सांगावं. म्हणजे असं असतं ना, नवऱ्याने थोडंसं म्हणजे त्याला वाटतं की नेहमी 24/7 एनर्जेटिक असते ही बाई, काय अशी बसतच नाही बाबा. मग आपल्याला वाटते एका दिवशी आराम घ्या, नाही ना आज माझं हे दुखतच आहे, असं जेव्हा म्हटलं झालं का, तसं नाही म्हणायचं. नाही घ्यायची, कशाला गरज आहे. एवढं आपण घ्यायचंच नाही ना आपल्या स्वतःसाठी. ते असतं ना, काय म्हणतात त्याला, सिंपती. सिंपती येस, घेण्यासाठी आपण ते येस, करतो. सिंपती घेतो ना आपण, ती नको घ्यायला. हम्म. आपल्याला वाटलं ना, मी आज काहीच करणार आहे, मला आज खूप एनर्जेटिक वाटत आहे, तर मला आज आराम करायचाच आहे, तर मी छान झोपणार आहे. सरळ सांगून द्या, मला एनर्जेटिक वाटते आज, माझं मूड आहे, माझं हृदय असं म्हणतंय की तू छान आराम कर, तू खूप काम केलंयस ना इतके दिवस, आणि चल मी त्यांना आराम देते. मी काल, आफ्टर अ लॉंग टाइम, मला असं वाटतं 15-20 वर्षांनंतर, मी काल माझा हेल्थचा लेसन होता मॅजिक बुक मध्ये, तर मी हाताला आणि म्हणजे मॅनिक्युअर आणि पेडिक्युअर करून आली. आणि ती जेव्हा करत होती तेव्हा मी थँक्यू हँड, थँक्यू फिंगर, थँक्यू लेग, असं ती जेव्हा माझ्या हातापायाशी मालिश करत होती ना पार्लरवाली, तर मी बढिया मस्त माझे अफर्मेशन म्हणत होती. आणि त्या दोघांना सांगत होती, तुम्ही किती काम केले बघा, आता आज तुमची मी छान
मस्त हे करते आहे, तुम्ही खूप खुश आहात ना, आता बघा मी तुमचा लाड करते आहे, असं त्या हातापायाला मी सांगत होती. आणि फर्स्ट टाइम मी माझं मॅनिक्युअर पेडिक्युअर एन्जॉय केलं ना, आफ्टर 15 to 20 years मी केलेलं काल. आता मी जे आता म्हणजे मी तुम्हाला हे सांगणार नाही की समटाइम्स इट हॅपन्स की कुठे ना कुठे कधीतरी जसं फ्रॅक्चर आहे, तर खूप लोकांना असं ना की थंडीमध्ये ते फ्रॅक्चरचं पुन्हा येतं, दुखतं असं म्हणतात ना. पण मी म्हणते नाही दुखत. हा, सांधे इवन दो दुखत. माझं दुखत असेल ना एखाद्या दिवशी, तरी मी म्हणत नाही, मी कधीच म्हणत नाही. मी स्वतः म्हणेल, अच्छा ठीक आहे तू दुखतोय का आज, बघ आज ना छान राहा, थोडंसं हे राहा. मी स्वतःशीच बोलेल, पण दुसऱ्या व्यक्तीला नाही सांगत मी. आणि माझ्या घरच्या लोकांना आता सवय झाली आहे, ते माझ्या ऐकत पण नाही. असं जर मी कधी दुखतोय म्हटलं तर ते ऐकणार पण नाही. चला पुढे. तुम्हाला तुमच्या प्रार्थनेच्या विपरीत परिणाम का मिळतात? एमिल क्यू हे प्रसिद्ध फ्रेंच मानसशास्त्रज्ञ होते, ज्यांनी काही वर्षांपूर्वी अमेरिकेला भेट दिली होती. त्यांनी एक महत्वाचा मुद्दा मांडला. जेव्हा तुमच्या इच्छा आणि तुमची कल्पकता यांचा संघर्ष होतो, तेव्हा तुमची कल्पनाशक्ती नेहमीच वरचढ ठरते. याला ते विरुद्ध प्रयत्नांचा नियम म्हणतात. पुढे वाचा. समजा तुम्हाला जमिनीवर ठेवलेल्या एका अरुंद फळीवर चालायला सांगितले आहे, तर तुम्ही कोणत्याही भीतीशिवाय हे काम सहज करू शकता. पण समजा तीच फळी 20 फूट उंच असलेल्या दोन भिंतींच्या मध्ये अधांतरी ठेवलेली असेल, तर तुम्ही त्यावर चालू शकता का? तुम्ही हे करू शकता का? कदाचित नाही. स्लॅबवर चालण्याची तुमची इच्छा तुमच्या कल्पनेशी संघर्ष करेल. तुम्ही स्लॅबवर अडखळत अडखळत आहात आणि एवढ्या उंचीवरून जमिनीवर पडत आहात अशी कल्पना तुमच्या मनात येणे सुरू होईल. तुम्हाला कदाचित फळीवर चालण्याचा मोह होईल, परंतु पडण्याची भीती तुम्हाला रोखून ठेवेल. तुम्ही जितक्या जबाबदारीने तुमच्या कल्पनेवर विजय मिळवण्याचा किंवा ती दडपण्याचा प्रयत्न कराल, तितकाच खाली पडण्याचा विचार अधिक मजबूत व प्रभावी होईल. ओके. सो प्रार्थनेचे आपल्याला अपोजिट विपरीत परिणाम का मिळतात? एमिल क्यू, फ्रेंच मानसशास्त्रज्ञ, जेव्हा हे अमेरिकेला गेल्या, त्यांनी भेट दिली, तेव्हा एक मुद्दा मांडला गेला की इच्छा आणि तुमची कल्पना याच्यामध्ये नेहमी संघर्ष होत असतो. इच्छा तर असते खूप करायची, पण कल्पना काय? अरे मी पडली तर, अरे असं झालं तर, असं मनामध्ये आपण एक थॉट येतो, मनात कल्पना येऊन जाते ती अशी. मग ते दोघे जण हे होतात. आणि कोण? कल्पनाशक्ती नेहमी वर चढ असते, कारण आपण एक स्वप्न बघून असं म्हणजे एकदम थॉट प्रोसेसमध्ये ते येईल. मी गाडी तर मला येते थोडी, आता मी शिकली आहे, ठीक आहे मी आता चालवेल, पण मी कुठे ठोकली तर, कुणाला लागली तर, मला पार्क नाही करता आली तर, कल्पना आपल्यामध्ये येणार. मी रिव्हर्स कशी घेऊ, मला तर रिव्हर्सच घेता येत नाही. तर याला विरुद्ध प्रयत्नांचा नियम असं म्हणतात. जमिनीवर ठेवलेली एखादी अरुंद फळी चालायला सांगितलं, एखादं असं एकदम नॅरो स्पेस आहे, तिथे जर तुम्हाला म्हटलं चाला, तुम्ही जर भीती मनात ठेवली नाही किंवा एखादी कल्पना आहे, बस मला चालायचं, हा मी चालेल, तर सहज चालून घ्या. परंतु तीच फळी थोडं म्हणजे आता मी चेअरवर ठेवली सपोज, एक दोन चेअर ठेवल्या, त्या दोन चेअर मध्ये ती फळी ठेवली, आणि तुम्हाला फक्त तेवढंच चढून चालायचं आहे. तिथेच तुम्हाला असं भीती निर्माण होईल की नाही नाही, कदाचित मला चालायचं आहे, माझे चार मित्र सगळेच किती छान चालले ना, चला मलाही चालायचं आहे, पण मनात नाही नाही, पडली तर, मला तर उंचीची भीती वाटते, मी खाली बघू की नाही बघू, म्हणजे असंही होईल. ह्या गोष्टी जेव्हा आपल्या मनात, जेव्हा ती एक कल्पना येते ना, ती आपल्याला रोखून धरते की ते करू नको बरं, तू पळशील. एवढं असं मोठं स्वप्न नको बघू. बघ, तिथे कुठेतरी एक कल्पना येईल शरीराच्या परिस्थितीबद्दल, असं होईल का, असं कधी झालंय का, कधीतरी इतिहासात तू ऐकलंय का कोणाचं असं हे बरं झालं आहे? कोण म्हणतं असं? डॉक्टर सांगतात ह्या गोळ्या बंद नाही करायच्या. कल्पना म्हणजे आपल्या डोक्यामध्ये ह्या ह्या वेगवेगळ्या कल्पना येत असतात.
करायचं तर खूप असते, पण कल्पना अशी येते की ती आपल्याला रोखून धरते. पडण्याची भीती आपल्याला रोखून धरते. आपण जमिनीवर पडू असं आपण एकदम इमॅजिन करायचं हे होतं. जबरदस्तीने तुमच्या कल्पनेवर विजय मिळवायचा किंवा दडपण्याचा प्रयत्न कराल, ती तुम्हाला रोखून धरायचा प्रयत्न करते. आणि तो जो विचार आहे, ती जी कल्पना तुमच्या डोक्यात आली आहे ती मजबूत होते आणि ती खूप प्रभाव टाकते त्याच्यावर. हा पॅरेग्राफ झाला ना? नाही झाला. अनेकदा मी माझ्या नाही, तो वाचायचा. हं. अनेकदा मी माझ्या अपयशावर मात करण्यासाठी इच्छाशक्तीचा वापर करेन. हा विचार अपयशाच्या कल्पनेला बळकटी देतो. अतिरिक्त मानसिक प्रयत्नांमुळे अनेकदा स्वतःचा पराभव होतो आणि अपेक्षित असलेल्या परिणामाच्या उलट परिणाम दिसून येतो. म्हणजे आपण जे इच्छितो त्याच्या अगदी विरुद्ध गोष्टी घडतात. तुमच्या अंतर्मनावर नेहमी प्रबळ कल्पना किंवा विचारांचे वर्चस्व असते आणि ते नेहमी तीव्र विचारांवर प्रतिक्रिया देते. म्हणजेच तुमचे अंतर्मन दोन विरोधी मतांपैकी सर्वात प्रबळ व प्रभावी मत स्वीकारते. सहज सोपा मार्ग नेहमीच चांगला असतो. अनेकदा अपयशावर जर तुम्हाला मात करायची आहे, तेव्हा इच्छाशक्तीचा वापर करायचा. विचार अपयशाची कल्पना ही विचारांना जास्त हे देते, बळकटी देते. आणि खूपदा आपला पराभव फक्त आणि फक्त ते उलट कल्पना केल्यानंतरच होतो. त्याच्या विरुद्ध गोष्टी घडतात. अंतर्मनावर नेहमी तुमच्या जितक्या जास्तीत जास्त चांगल्या कल्पना किंवा विचार तुम्ही चांगले केले, त्या तीव्र विचारावर तो प्रतिक्रिया देत असतो. तुम्ही चांगल्या विचारावर प्रतिक्रिया दिली किंवा कधी कधी असा थॉट मनात येतो ना आणि ती गोष्ट घडून जाते, ती चांगली नसते. म्हणजे आपण जसं आता काल माझा भाऊ नाशिकला गेलेला आहे आणि बाय कार गेला. तर एक थॉट येतो ना असं मनात, एकटा चालला म्हणजे एकटा चाललेला आहे, एवढा दूरचा प्रवास आहे. तिथे कुठेतरी माझा एकदम पॉपअप झाला आणि मी फटकीने चेंज केलं की नाही नाही. आणि मी त्याला सांगितलं, ग्रॅटिट्यूड कर, तुझी जर्नी खूप छान होईल, व्यवस्थित जा, हळू जा. बरोबर आहे. तिथे माझी हे ती जी नेहमीच होतं. कल्पना हा ती कल्पना आहे ना, ती म्हणजे ती वरचढ व्हायच्या आधी मी तिला फेकून दिलं. गो गो स्टे अवे. मला हे नको आहे, माझ्या डोक्यामध्ये हे फालतू विचार नको आहे. मी जोराने ओरडून आजकाल वरती युनिव्हर्सला सांगत असते की मला फक्त चांगले विचार पाहिजे. मला तुला माहित आहे ना, मला छान विचार आवडतात. मला फक्त छान विचार दे. म्हणजे कुठंही डोकं जातं आपलं कधी कधी. हो, एकदमच लगेच स्वादीच निगेटिव्हिटीच येते. हा, पण लगेच तीच नाही आली पाहिजे, फार तीच. उशीर झाला हा, थोडा उशीर उशीर झाला की झाला कोणाला उशीर झाला यायला की की आपली हम्म, कल्पनाशक्ती दुसरीच काय पुढे झालं. घेऊन चालली जाते. तर हीच आहे जी तुमच्या गोष्टी यांना कमजोर करते. तर त्यांना आपल्याला काय करायचं, येस मस्त झाला, छान प्रवास झाला, किती मस्त, खूप मस्त. त्याच्या तो यात्रेला गेला ना, ती यात्रा खूप छान झाली. जसं मी गेले होते अमरनाथला आणि त्या वर्षी मी ज्या दिवशी ट्रेनमध्ये बसले त्या दिवशी तिथे झालं होतं लँडस्लाईड. आणि त्या अमरनाथच्या मंदिरात तिथे तिथे खूप फ्लड होऊन बरेच लोकांचं हे झालेलं. तो माझी आई, माझी मावशी, माझे मिस्टर इथे होते. माझे मिस्टर माझ्या आईला सारखे सांगायचे, तुमची मुलगी येते परत सुखरूप, तुम्ही विचार नका करू. पण माझ्या आईचं खूप वेगळं. मग ती काय जास्त जास्त ती टीव्हीवर खूप बातम्या बघायची, सारखी बघत राहायची. तर ती खूप अशी म्हणजे चिंताग्रस्त राहायची. तिची कल्पना कुठच्या कुठे निघून जात असेल. तर असं होतं. मग ही जी कल्पना असते ना, ही नको यायला पाहिजे. आपल्याला आपल्याला याच्यावर विश्वास पाहिजे, सगळं चांगलं होईल. अतिरिक्त मानसिक प्रयत्नामुळे अनेकदा मग त्याचा पराभव होतो. अपेक्षित असलेल्या परिणामांच्या उलट परिणाम दिसून येतो. म्हणजे जे हवं आहे ते ना दुसरं होतं. म्हणून जेव्हा इच्छित अगदी विरुद्ध गोष्टी त्या घडत असतात. मग तुमच्या अंतर्मनाला तुम्हाला प्रबळ करायचं आहे, तर त्याची कल्पना आणि विचार हे चांगले ठेवा. तेच असतात जे त्याच्यावर वर्चस्व करतात. नेहमी तुम्हाला ती विचार करायचे, चांगले विचार, ती तुम्हाला तीव्र प्रतिक्रिया देते. अंतर्मन दोन विरोधी मतांपैकी सर्वात प्रबळ व प्रभावी मत स्वीकारतं. जर तुमचं निगेटिव्ह मनामध्ये तुमची जास्त प्रबळता, जास्त प्रभाव तुम्ही तिथे टाकत असाल ना,
तर ते होईल. आणि तुम्ही जर चांगला विचार करत आहात आणि तिथे तुम्ही तुमची विचार प्रतिक्रिया अगदी खूप ठाम आहात तुम्ही, येस माझं हेच चांगलं होणार आहे, तर तुम्हाला तोच परिणाम देईल. कारण सबकॉन्शियस माइंडला चांगलं आणि वाईट माहित नाही आहे. पण तुम्ही काय कुठे फोकस करताय, कुठे तुमचं सारखं सारखं लक्ष जात आहे, कुठे तुमचा एक पिक्चर क्रिएट होतो आहे ना, तो ते कॅच करेल. आणि तसं मग तुम्हाला ते प्रतिक्रिया मिळेल. तुमचं अंतर्मन दोन विरोधी मतापैकी सगळ्यात प्रभावी प्रबळ मत स्वीकारते. हे गोष्ट लक्षात ठेवायचं आहे की सबकॉन्शियस माइंड दोन विरोधी तुमचे मत आहे, चांगलं आणि वाईट. पण तुम्ही कुठं जास्त घोडे दौडवताय, कुठे सकारात्मक की नकारात्मक? जिथे जास्त प्रबळ प्रभावी मत असलं ते तो स्वीकारणार. मग मला माझ्या कल्पनाशक्ती जी आहे ती चांगली ठेवायची आहे, चांगलं कल्पना करायची आहे. मग माझ्या चांगल्या कल्पनाशक्तीचा मी असा वापर करून मला हवं ते मिळवू शकते. सहज सोपा मार्ग चांगला होऊन जाईल माझा. अपयशावर मात करायसाठी इच्छाशक्तीचा वापर करा. विचार अपयशाच्या कल्पनेला बळकटी देतो. हा पॅरेग्राफ व्यवस्थित अजून एकदा पुन्हा वाचा, की जे विचार असतात ना, अपयशाच्या कल्पनेला जास्त बळकट बनवतो. आणि अतिरिक्त मानसिक प्रयत्नामुळे अनेकदा प्रभाव होतो. मानसिक जास्त खूप विचार करत बसलो आणि अपेक्षित असलेल्या परिणामाचा मग उलटा परिणाम दिसून येतो आणि विरुद्ध गोष्टी घडतात. आपल्या अंतर्मनावर नेहमी प्रबळ कल्पना आणि विचारांचं वर्चस्व असतं. अंडरलाईन. आणि ते नेहमी तीव्र विचारांवरच प्रतिक्रिया देतात. म्हणजे तुमचे जर दोन विरोधी मत असेल तर जे प्रभावी आणि प्रबळ आहे ते मत तो स्वीकारेल. सहज आणि सोपा मार्ग नेहमीच चांगला असतो. पुढे आता याचे एक्झाम्पल बघून अजून तुम्हाला थोडं क्लिअरिटी येईल. कदाचित तुम्ही असा विचार करत असाल, मला आरोग्य हवे आहे, मला ते का मिळत नाही? मी खूप प्रयत्न करत आहे, पण मला अपेक्षित परिणाम का मिळत नाही? मला मनापासून प्रार्थना करावी लागेल. मला माझी सर्व इच्छाशक्ती वापरावी लागेल. आपण कुठे चुकत आहोत हे लक्षात घ्यायला हवे. पहा, तुम्ही खूप प्रयत्न करत आहात. आपल्या सुप्त मनावर कधीही जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करू नका. आपल्या इच्छाशक्तीचा वापर करून सुप्त मनाला तुमची कल्पना स्वीकारण्यास भाग पाडण्याचा कधीही प्रयत्न करू नका. असे प्रयत्न अयशस्वी ठरतात आणि अशा प्रकारे अनेकदा तुम्ही ज्यासाठी प्रार्थना केली आहे त्याच्या उलट फळ मिळते. प्रयत्नहीन मार्ग उत्तम. मग तुम्ही म्यूट वर आहे. रीड करून घ्या पॅरेग्राफ पूर्ण. पुन्हा की पूर्ण? ओके. तुमच्यासोबत अशी काही घटना घडली आहे का? समजा तुम्ही कोणत्या तरी परीक्षेला बसला आहात. तुम्ही पेपरचा अभ्यास आणि पुनरावलोकन करण्यात बराच वेळ घालवला आहे. तुम्हाला खूप काही माहीत आहे असे वाटते, पण परीक्षेतील उत्तरपत्रिकेची कोरी प्रत पाहिल्यानंतर अचानक तुमच्या ज्ञानाची पाटी ही कोरी करकरीत झाल्याचे तुम्हाला जाणवते. त्या पेपरच्या विषयाचे सर्व ज्ञान अचानक तुमच्या डोक्यातून गायब झाल्याचे जाणवते. तुम्हाला एकही संबंधित विचार आठवत नाही. तुम्ही खूप आठवण्याचा प्रयत्न करता आणि तुमच्या सर्व इच्छाशक्तीला आवाहन करता. परंतु तुम्ही जितके जास्त प्रयत्न कराल तितके तुमचे ज्ञान तुमच्यापासून दूर जात असल्याचे तुम्हाला जाणवते. निराशा होऊन तुम्ही परीक्षा हॉलमधून बाहेर पडता. आता तुमच्यावरील मानसिक दबाव कमी झालेला असतो. काही मिनिटांपूर्वी तुम्ही जी उत्तरे खूप आतुरतेने शोधत होता ती अचानक तुम्हाला आठवू लागतात. तुम्हाला तो विषय माहीत होता, पण जेव्हा गरज होती तेव्हा सर्व काही विसरला होता. तुमची चूक ही होती की तुम्ही जबरदस्तीने अटीतटीने आपले प्रयत्न करत होतात. यामुळे विरुद्ध प्रयत्नांच्या नियमानुसार तुम्हाला यश मिळाले नाही तर अपयश पदरी आले. तुम्हाला जे हवे होते किंवा ज्यासाठी प्रार्थना केली होती त्याच्या अगदी उलट फळ मिळाले. येस. इच्छाशक्ती
बस बस. ही जी हा जो पॅरेग्राफ आहे, तुमच्यासोबत अशी घटना घडली आहे का? तर माझ्यासोबत तर घडली आहे. आय डोंट नो किती लोकांसोबत घडली आहे. पण एक्झाम हॉलमध्ये हा प्रयोग झालाय माझ्यासोबत. कदाचित तुम्ही असा विचार करत असाल, मला आरोग्य हवे आहे, का मिळत नाही? मी खूप प्रयत्न करते, मला अपेक्षित असा परिणाम मिळत नाही. तर आपल्यातच कुठेतरी कमी असते. कारण आपण अजूनही, जरी मी मॅजिक बुक करते, जरी मी आता सबकॉन्शियस माइंड करते, तर माझं भरपूर क्लॅरिटी आली आहे. म्हणजे मला तरी ही बुक, मी खरंच या जोसेफ मर्फीची खूप भाग्य, म्हणजे यांचा खूप धन्यवाद व्यक्त करते, की इतकं सायंटिफिकली सगळ्या गोष्टी इतक्या व्यवस्थित समजून सांगितल्या आहे. प्रार्थना का पूर्ण होत नाही, कशी प्रार्थना केली पाहिजे, कसे आपले सेल्स काम करतात, आपली बॉडी कसं रिजनरेट होते, कसा विश्वास ठेवला पाहिजे, प्रार्थनेचे प्रकार त्यांनी सांगितले. सगळ्या गोष्टी इतक्या चांगल्या सांगितल्या आहे की मॅजिक बुक करायची आता वेगळी मजा मला येते आहे. द फर्स्ट टाइम आय एम एन्जॉईंग माय मॅजिक बुक ऑल द ऍक्टिव्हिटीज. म्हणजे तिथे मला असा उत्साह वाटतोय. असं मोनोटोनस किंवा रोज केलंच पाहिजे, लिहायचं आहे, नोट पाहायची आहे, आणि मी इथे जाते म्हणजे ते मला वाचायचे आहे ते छोटे छोटे फलक. मला आता कंटाळा किंवा असं खूप असं हे नाही वाटत. आय एम एन्जॉईंग माय ऑल मॅजिक बुक प्रॅक्टिसेस. हा माझा फरक मला स्वतः झालाय. आय डोंट नो अबाउट द अदर्स. आणि मला आता रोज सकाळी उठल्यावर मी गेले सपोज मी 3, 3:15, 4 वाजता उठून माझ्या सगळ्या प्रॅक्टिस करते आणि खूप खुश होऊन करते. त्याला असं डेलीचं काम म्हणून कधीच करून नाही राहिलेली आहे. मला खूप हलकं वाटतं आहे. माझे सगळे अफर्मेशन्स, म्हणजे मी जवळपास 6, 7 अफर्मेशन आहे जे 5, 5, 5 टाइम्स लिहिते आहे. माझ्या मुलीसाठी आहे, माझ्या मिस्टरांच्या याच्यासाठी आहे, मनीसाठी आहे, माझ्या सगळ्या पार्टिसिपेंटसाठी पण मी लिहिते आहे, की माझ्या सगळ्या पार्टिसिपेंट्स खूप एनर्जेटिक आहेत, खूप छान आहेत आणि त्यांच्याकडे भरभरून सुखसमृद्धी आणि हेत आहे, मी तेही लिहित आहे. आणि अजून दुसरं, मी स्वतःसाठी लिहित आहे की आय एम अ पॉवरफुल बिंग, आय हॅव फुल कंट्रोल ऑन माय थॉट्स अँड इमोशन, असं एक इंग्लिशमध्ये लिहिते. कारण कुठेतरी मला कधीतरी असं वाटायचं की लॅक ऑफ द फिलिंग होतं ना, की अरे किती लोक छान छान आहेत, त्यांच्यामुळे किती मस्त ना, हे किती क्रिएटिव्ह आहे ही, असं दुसऱ्यांबद्दल नेहमी वाटायचं, पण स्वतःबद्दल कुठेतरी लॅक. एक मनामध्ये असं होतं की मी इंग्लिश नाही शिकले ना, माझं इंग्लिश कदाचित चांगलं नाही, असं होतं. मग मला हे काढायसाठी मला हा जो एक अफर्मेशन मिळाला, तर मी आता त्या अफर्मेशनवर काम करते. आणि सगळ्यात बेस्ट अफर्मेशन माझ्यावर सध्या जे वर्क केलंय ते आहे, आय एम ॲट पीस विथ माय सेल्फ, विथ अदर पर्सन. जो मला मानसिक, इमोशनली जर मला कुणाकडून जास्त हे होत असेल, तर मी त्याच्यासाठी नाव लिहिते त्या व्यक्तीचं, आणि विथ एव्हरीवन असं लिहिते. तर हे माझ्यासाठी खूप काम केलं. ज्याच्यामुळं माझ्या सपोज समोर कोणी आलंय आणि कोणी ओरडलंय, आय एम ॲट पीस विथ माय सेल्फ अँड विथ एव्हरीवन. बेस्ट. तोंडावर चिकटपट्टी, खतम. मग मी आता एकदम पॉझिटिव्ह झोन मध्ये राहणं, आणि माझं आता मी अप डाऊन होत नाहीये. सो दिस इज द बेस्ट थिंग विच हॅपन विथ मी अबाउट दिस बुक. आणि तुमच्याही आयुष्यामध्ये ही बुक खरंच खूप चमत्कार करणार आहे. व्यवस्थित मन लावून करा आणि प्रत्येक गोष्ट व्यवस्थित समजून घ्या. प्राजक्ता मॅम जसे प्रश्न विचारतात, त्यांना नाही समजलं तर तुम्हीही न म्हणजे कसं विचारायचं किंवा काय विचारू, किंवा हे समजलं नाही, अच्छा हो पुढे होईल, असं कसं काही करू नका. तुम्ही विचारा, मी उत्तर देईल. सो कदाचित आपण कधी कधी असा विचार करतो की अरे मला आरोग्य हवं आहे पण ते मिळत नाहीये, किंवा मी खूप प्रयत्न करते पण मला अपेक्षित असा परिणाम मिळत नाहीये. मला मनापासून प्रार्थना करावी लागेल, मला माझी सर्व इच्छाशक्ती वापरावी लागेल. प्रार्थना करा. मंदिरात जाताना फक्त थँक्यू करायचं. तुम्ही जल चढवत असाल ना, पाणी जेव्हा चढवता तुम्ही आपल्या शिवजीवर, महादेवावर, तिथेही ओम नमः शिवाय थँक्यू, ओम नमः शिवाय थँक्यू, ओम नमः शिवाय थँक्यू, ओम नमः शिवाय थँक्यू, असं करा. कुठला एक मंत्र म्हणता त्याच्या मागे एक थँक्यू चिटकून टाका.
आणि मग बघा तुमच्या आयुष्यात किती सुपर परिणाम मिळतील तुम्हाला. मंदिरात कुठली गोष्ट मागायला जायची नाही. उलट जे आहे त्याच्यासाठी थँक्यू करा. तुमच्याकडे भरपूर गोष्टी आहेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट, रोज जिवंत आहोत आपण, सगळ्यात पहिली गोष्ट हीच आपल्यासोबत अतिशय उत्तम आहे. मी जिवंत आहे, माझे हातपाय चालत आहे, मी स्वस्त आहे, मी मस्त आहे, माझ्याजवळ 2 मुलं आहे, माझा नवरा आहे, माझ्याकडे पैसा आहे, मी विकेंड एन्जॉय करते, मी सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहेत. सो आपलं कुठं चुकत आहे हे लक्षात घ्या. प्रयत्न करत राहा. सुप्त मनावर कधीही जबरदस्ती करू नका. इच्छाशक्तीचा वापर, सुप्त मनाला तुमची कल्पना स्वीकारण्यास भार पाडण्यास कधीही प्रयत्न करू नका. म्हणजे अं, तुम्ही जसं जी गोष्ट हवी आहे ती हळूहळू मिळणार आहे ना आपल्याला. आज मला एकदम 10-15 करोड पैसे पाहिजे का? नाही. मला सुप्त मनाला काय पटेल की हा, ह्या महिन्यात तुझं एवढं टार्गेट, मग पुढला महिना हळूहळू त्याचं तुम्ही हे करा. अगदी त्याला सारखं प्रेशराईज करून, किंवा जी गोष्ट सुप्त मन म्हणाले हे शक्यच नाही आहे, तो स्वीकारणारच नाही, अशी गोष्ट नका करू. तेव्हा ती यशस्वी ठरेल. अनेकदा तुम्ही प्रार्थना केली त्याच्यासाठी उलट फळ मिळतं, आणि तुमचे मार्ग हे प्रयत्नहीन होतात. सॉरी, तुम्ही जास्तीत जास्त जर त्यामध्ये खूप ड्वेल करत गेलात, खूप सारखं सारखं त्या गोष्टीला पाहत गेला की हे होईल का नाही, होईल का नाही, असं होईल का तसं, मग ते प्रयत्नहीन मार्ग उत्तम का म्हटलाय? कारण की तुम्ही जे करतात ते स्टॉप, साधं करा आणि त्याच्या मागे लागू नका, तर तो तुम्हाला उत्तम फळ देईल. पण जिथे तुम्ही ड्वेल करत गेला, होईल की नाही, मनामध्ये विचार वाईट, तेव्हा मग ते उत्तम होणार नाही. उलट फळ तुम्हाला तिथे मिळेल. मग प्रयत्नहीन मार्ग हे नेहमीच उत्तम. तुमच्यासोबत अशी घटना घडली आहे, आणि कधीही सपोज विचार करा, अगर तुम्ही कुठल्या एखाद्या सर्कमस्टन्सेस मध्ये आहात, तुम्हाला ती गोष्ट हवी आहे, किंवा मी आज सकाळी प्रार्थना केली की हे माझं सबकॉन्शियस माइंड, मला आजचा लेसन खूप छान समजून सांगायचंय, तू माझ्यासोबत असशील आणि तो सगळं तूच समजून सांगणार आहेस. तर सकाळी उठल्या उठल्या माझी ही प्रार्थना, मग मला माझं लेसन समजून सांगायच्या वेळेस तोच सगळा मला देणार. तोच एक एक गोष्ट मला सांगायला हेल्प करतो आहे. मग एखादी जर तुमची घरातली वस्तू हरवली, किंवा तुम्हाला एखादा मार्ग शोधायचा आहे, तर काय करायचं? शांत बसायचं, 3 श्वास घ्यायचे. दिवसभरात तुम्ही 3-4दा ही क्रिया करा. तुमचं सबकॉन्शियस माइंड जास्तीत जास्त ऍक्टिव्ह राहील. 3 श्वास घ्यायचे, पोटातून घ्यायचे, आणि शांतपणे त्याला विचारायचं, मला हे गोष्टीसाठी मार्ग हवा आहे, प्लीज मला गाईड करा. तो तुम्हाला गाईड करेल. पण जर तुम्ही कॉन्शियस माइंड, जसं या परीक्षेचा एक यांनी एक्झाम्पल दिला आहे, की परीक्षेमध्ये आपण हॉलमध्ये जातो, पेपर बघतो, अचानक कुठेतरी सगळं ब्लँक होऊन जातं, येत असतानाही ब्लँक होतं, आणि मग काय, आपण मी सकाळीच वाचलं होतं, ते पेजही आठवतं, ते पेजही डोळ्यासमोर येतं, हा हाच प्रश्न होता, हा याची पहिली लाईन कुठे आहे, पहिली लाईन कुठे आहे. झालं तिथे. ती काहीही केल्या, 3 तास तुम्ही कितीही डोकं तिथे टाकलं ना, तुम्हाला ती लाईन आठवणारच नाही. आणि मग तुम्ही शांत व्हाल, पेपर संपला, बाहेर आले, मित्रमैत्रिणींशी गप्पा मारतात, अचानक ती लाईन तिथे तुम्हाला आठवणार. हेच म्हणणं आहे की जबरदस्ती करू नका तुम्ही. शांत सुप्त मनाला असं हळूहळू त्याला द्या, सांगा त्याला की असं पाहिजे आहे, हे पाहिजे आहे, तू मला मार्ग दाखव, तू सांग. याला म्हणतात प्रयत्नहीन उत्तम मार्ग. सो असा हा इन्सिडेंट आपल्या सगळ्यांसोबत झालेला आहे, परीक्षेच्या हॉलमधला माझ्यासोबत झालेला आहे. तुझ्यासोबत झाला कोमल? हा, माझ्या कोमल सोबत पण झाला आहे. नेक्स्ट. 6:30 मॅम झाले मॅडम. 6:33 झाले. ओके, चला थांबूया मग इथे आज. हो. येस. थँक्यू. थँक्यू. येस, माझा हात हाच वरती आहे. मॅडम एक बोलायचं आहे. बोला. बोलू? मला ना माझं टार्गेट कम्प्लीट करायला थोडं चॅलेंजेस येत आहे. टार्गेट कशाचं आहे? म्हणजे ऑफिस टार्गेट असतं आमचं त्याच्यामध्ये. हम्म. मग तुम्ही
लिहा ना रोज की माझं रोज टार्गेट कमा. सकाळी सकाळी मॅग्निफिकेशन आउटकम लावा. ऍक्च्युली मला हे 10 तारखेपर्यंत कम्प्लीट करायचं आहे हम्म. आणि 50% झालं. 50%ला थोडं चॅलेंजेस यायला लागले. म्हणजे मला आता कळायला लागलं असं की त्याच्यामध्ये थोडं चॅलेंजेस होते. काही नाही तर त्याला काय कसं डोक्यामध्ये म्हणजे हे आता तिथे डाऊट फिअर नका ठेवू हा ना. मनाला शांत हा करा. मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला सकाळी उठायचं आहे. ड्राउजी हम्म, स्टेटमध्ये 3 तुम्ही श्वास घ्या. तुम्ही तुमच्या हम्म. सबकॉन्शियस माइंडला मार्ग विचारा, तुम्हाला मार्ग मिळेल. उलटा आता तुम्हाला छान एक संधी आहे. प्रॅक्टिकली तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडचा उपयोग होतो की नाही बघा. त्याला ओके. ऍक्टिव्हेट करा. त्याला विचारा, तो मार्ग देईल. आणि मनातून पहिले खुश राहा. चेहऱ्यावर हो आनंद असला पाहिजे. शांत. म्हणजे तिथे आता तुमच्या चेहऱ्यावर कुठेतरी हे आहे, चिंता आहे. ती चिंता हो. नाही पाहिजे. ओके. तुम्ही टेन्शन मध्ये आहात. ती टेन्शन पण नको. होईल कम्प्लीट. तुम्हाला स्वतःवर विश्वास पाहिजे ना. तो स्वतःवर विश्वास हो पाहिजे, तुमच्या प्रयत्नांवर विश्वास पाहिजे. तर 100% कम्प्लीट होईल. हो. तुम्ही तुमची एनर्जी खूप वाढवा. तुम्ही हवं ओके. तर गाणे लावा, नाचा. तुमचं जे काम आहे ते एन्जॉय करा. खूप हाय ओके. फ्रिक्वेन्सी मध्ये जा. आणि तेव्हा तुमच्या सुप्त मनात, अंतर्मनालाही विचारा. आणि तुमचं काम कम्प्लीट होईल. पण रोज ओके. दिवसभरातून ऍटलिस्ट 3 टाइम्स तरी ही एक्सरसाइज मी म्हणते सगळ्यांनी करा. तुमच्या सबकॉन्शियस माइंडला तुम्हाला ऍक्टिव्हेट करायचं ना. 3 श्वास घ्यायचे. आणि आपली इच्छा विचारायची. त्याला त्याला तुम्ही मार्ग विचारा. ओके. 100% कम्प्लीट होईल चालेल. सुचिता मॅम. फक्त हॅपी राहा. तुमचा चेहरा खूप हो हे. आणि अजून एक गोष्ट सांगते मी. कधी कधी काय होतं, आपण कधी बाहेर फिरायला जातो, अचानक एखादी मैत्रीण येते, तिचा थोडा चेहरा असा पडलेला असतो. का ग, काय झालं, तू बरी नाही आहे, नाराज दिसते. काही गरज नाही. एवढं म्हणजे ठीक आहे. इट्स ओके. आपण विचारलं पाहिजे. पण हे हाय मस्त, आज काय छान दिसून आली, असं वेगळ्या पद्धतीने विचारायचं. विचारायचं. हो. हा. आपण ते बरोबर. आपल्याला अट्रॅक्ट करून घ्यायची गरज नाही आपल्याला. कोणी काही सांगत असेल, ओके बरोबर. ओके, हा छान आहे, ठीक आहे, नाही होईल सगळं ठीक. एक एक्स्ट्रा कुठल्याच गोष्टी ऐकायच्या नाही, कानावर घ्यायच्या नाही, बघायच्याही नाही. बघितल्या बरोबर. त्याच्या उलट आपल्याला एक अफर्मेशन टाकायची आहे. तुमच्या ओके. आतापर्यंतचे जितके तुम्ही टार्गेट कंप्लीट केले ना, याच्या आधी तुम्ही हो. फास्ट कंप्लीट करत होता. सगळ्यांना थँक्यू करा. ते इमॅजिन करा, ओके. काय मस्त माझे टार्गेट कंप्लीट व्हायचे, वाव मी ते आता हेही माझं होणारच आहे, काय आता होऊनच जाईल. असं तुम्ही ओके. कंटिन्यू तुमचं हे असलं पाहिजे. पहिले तुमचा विश्वास वाढवा, तुमची फ्रिक्वेन्सी वाढवा. तुमचं काम 100% होणारच. ओके. थँक्यू मॅडम. हा. थँक्यू. येस. चल ओके. धन्यवाद. येस. थँक्यू सो मच. प्राजक्ता, तुझं सायंटिफिक वालं का क्लिअर झालं का, की पुन्हा हो, सांगू अजून एकदा? झालं मॅम. कळलं सगळ्यांना? बाकी सगळ्यांना पण कळलं का? ओके. सायंटिफिक वाला कळलं की नाही? हो हो. सायंटिफिक विज्ञान, कल्पनाशक्ती. हो. म्हणजे तुम्हाला क्रिएटिव्हिटी करायची आहे त्याच्यामध्ये. क्रिएटिव्हिटी, इमॅजिनेटिव्ह, सायंटिफिक मेथड प्रमाणे तुम्हाला ते करायचं आहे. जर नाही समजलं असेल तर उद्या पुन्हा सांगते, जो साध्या सोप्या भाषेत सांगेल. पण नसेल समजलं तर प्लीज विचारा. ठीक आहे. थँक्यू सो मच एव्हरीवन. थँक्यू फॉर जॉईनिंग. आणि सगळ्या एक्सरसाइज थँक्यू तुम्ही खूप थँक्यू मन लावून सुमित्रा. करत आहात, त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि तुमच्याकडे रोज चमत्कार होत आहे. यश, कीर्ती, सुख, य भरपूर प्रमाणामध्ये पैसा तुमच्याकडे येत आहे. अशीच परमेश्वर चरणी प्रार्थना. आणि थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. खूप यश, कीर्ती प्राप्त हो. सगळ्यांकडे सुख, सौख्य, आनंद, आरोग्य येऊ. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. मेडिटेशन करत जा. एक 5 मिनिटं तरी रोज सगळ्यांनी मेडिटेशन करा. थँक्यू. धन्यवाद सुमित्रा.